नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि या नवीन सुविधेच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या पात्रतेमध्ये बसणाऱ्या सर्व योजनांची माहिती सहजपणे मिळणार आहे। आणि त्यासोबतच तुमच्या विभागातील एखादा अधिकारी कर्मचारी असेल त्यांच्या विरोधी जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर थेट तुम्हाला त्यांची तक्रार शासनाकडे करता येणार आहे आणि हे सर्व तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर शक्य होणार आहे। तर दिव्यांग बांधवांसाठी एक व्हॉट्सअप नंबर राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आणि या व्हॉट्सअप नंबरच्या मदतीने तुम्हाला तुमच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार कधीही आणि कुठूनही या व्हॉट्सअप नंबरला टाईप करून किंवा व्हॉइस नोटद्वारे व्हॉट्सअपवर करता येणार आहे। त्यानंतर एका क्लिकवर दिव्यांग कल्याण विभागाच्या सर्व योजना, लाभ आणि पात्रता यांची संपूर्ण माहिती सहजपणे एका मिनिटात मिळणार आहे। तर ही माहिती कशा पद्धतीने बघता येईल आणि या व्हॉट्सअप नंबरचा वापर करून तक्रार कशी करता येईल याची लाईव्ह प्रोसेस आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तक्रार करताना तक्रारीच्या पुष्टीसाठी आवश्यक फोटो आणि कागदपत्रे सहजपणे या तक्रारी दरम्यान जोडता येणार आहेत। त्यानंतर तुमच्या तक्रारीची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस आणि त्यावर झालेली कार्यवाही तुम्हाला बघता येणार आहे। तर आता आपण याची लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत। त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा किंवा स्क्रीनवर दिलेला नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा। त्यानंतर व्हॉट्सअपवरती या आणि या नंबरवर हाय मेसेज सेंड करा। त्यानंतर तुम्हाला रिप्लायमध्ये एक मेसेज येईल, कृपया तुमची पसंतीची भाषा निवडा। तर यामध्ये इंग्रजी किंवा मराठी एक भाषा निवडा। त्यानंतर रिप्लायमध्ये एक मेसेज येईल, नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्यक सेवेत तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला शासकीय योजना, तक्रार नोंदणी आणि तक्रार स्थिती तपासण्यास मदत करू शकतो। आज मी तुम्हाला कशी मदत करू शकतो, कृपया खालील पर्यायांमधून निवडा। तर खाली उपलब्ध सेवा यावरती क्लिक करायचे। त्यानंतर यामध्ये राज्य सरकार सेवा माहिती, त्यानंतर यामध्ये राज्य सरकार योजना माहिती किंवा केंद्र सरकार योजना माहिती यापैकी एक ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर सेंड बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर रिप्लायमध्ये एक मेसेज येईल, तुम्ही राज्य सरकारच्या योजना निवडल्या आहेत। महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध असलेल्या योजनांची यादी येथे आहे। त्यांचे फायदे, पात्रता आणि अर्ज कसा करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया यादीतून एक योजना निवडा। तर यामध्ये योजना निवडा या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर ज्या योजनेविषयी माहिती तुम्हाला बघायची असेल त्या योजनेवरती क्लिक करा आणि सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल। तर यामध्ये योजनेचे नाव, काय लाभ मिळेल व किती लाभ मिळेल, त्यानंतर त्या योजनेची पात्रता व निकष आणि त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर ते कसं करायचं याची प्रोसेस बघूया। तर यासाठी पुन्हा हाय सेंड करा। त्यानंतर भाषा निवडा। त्यानंतर उपलब्ध सेवा यावर क्लिक करा। त्यानंतर तिसरा पर्याय नवीन तक्रार नोंदवा यावर क्लिक करा आणि सेंड बटनावर क्लिक करा। त्यानंतर एक नवीन ऑप्शन येईल। तर यामध्ये नवीन नोंदणी प्रक्रिया, तुमची ओळख पडताळण्यासाठी आम्हाला काही माहिती हवी आहे, कृपया तुमचे पूर्ण नाव टाईप करा आणि आम्हाला पाठवा। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाईप करून सेंड करायचं आहे। त्यानंतर पुढील पायरी तुमचा जिल्हा निवडा। तर या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा बघा आणि त्यासमोरील नंबर टाईप करून सेंड करा। त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस तुमचा तालुका निवडा। तर या लिस्टमध्ये तुमचा तालुका बघा आणि त्यासमोरील नंबर टाईप करून सेंड करा। त्यानंतर पुढील प्रोसेस तुमचे लोकेशन सेंड करा। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं लाईव्ह लोकेशन सेंड करावं लागेल, तेव्हा तुम्हाला पुढील प्रोसेस करता येणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे UDID कार्ड आहे का ते निवडा। तर होय आणि नाही असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर या ठिकाणी होय निवडा, जर नसेल तर नाही निवडा। जर होय निवडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला UDID कार्डचा नंबर टाईप करून सेंड करावा लागेल। तर UDID कार्डचा नंबर टाईप करा आणि सेंड करा। त्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार कशी नोंदवायची आहे ते निवडा। तर यामध्ये तक्रार करण्याचे दोन टाईप आहेत। तर तुम्ही तुमची तक्रार टाईप करून किंवा व्हॉइस रेकॉर्डिंग करून तुम्ही तक्रार नोंदवू शकतात। तर तुम्हाला जे योग्य असेल ते निवडा। मी फक्त टाईप करून तक्रार नोंदवतोय। त्यानंतर ही सूचना वाचून घ्या आणि तुमची तक्रार टाईप करा आणि सेंड करा। त्यानंतर या तक्रारीबद्दल काही फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्रे असतील तर सेंड करा आणि नसतील तर नाही या बटनावर क्लिक करा।
त्यानंतर तुमची तक्रार त्या ठिकाणी सेंड होईल आणि त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुम्हाला एक मेसेज येईल। यामध्ये तुमचा तक्रार ID नंबर दिला जाईल। या नंबरचा वापर करून तुम्ही तुमची तक्रार स्थिती पाहू शकतात। यासाठी परत हाय सेंड करा, त्यानंतर भाषा निवडा, उपलब्ध सेवा निवडा आणि चौथा पर्याय तक्रार स्थिती तपासा यावरती क्लिक करा आणि सेंड करा। त्यानंतर तक्रार निवडा यावर क्लिक करा आणि तुमचा तक्रार क्रमांक सिलेक्ट करा आणि सेंड बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या तक्रार संबंधित संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हॉट्सअप नंबरचा वापर करू शकतात। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।